जर आपल्याकडे जनरल तिकीट असली तरी स्लीपरमध्ये प्रवास सुद्धा सुखरूप करता येतो। प्रवास रात्रीचा असल्याने CBS वरून नाशिकला अवघ्या 15 मिनिटातच पोहोचलो। रात्र कशी गेली कळलीच नाही। सकाळी वेळ घालवायचा म्हणून काहीतरी करायचं ठरवलं। ट्रेन सकाळी 2ची होती पण नेहमीप्रमाणे 1 तास लेट। मग काय टाइमपास म्हणून रील्स काढायचं ठरवलं। धुरंधर मूवी मधल्या ट्रेंडवर डे 1 ॲज अ स्पाय इन पाकिस्तान। आंधी बन के आया हूँ, मेरा हौसला भी अय्याश है, मैं तो ट्रेनचा एंड करून रील झालीच पाहिजे। शेवटी कंटेंट क्रिएटर आहोत ना। सकाळी 3:30ची ट्रेन पकडली। मॉर्निंग टाइम असल्यामुळे गर्दी नसेल असं वाटलेलं, पण शेवटी भैयावाडीने सगळे जनरलचे डबे कचाकच भरलेले होते। पाय ठेवायला जागा नव्हती। मग एकच पर्याय उरला, स्लीपर मध्ये चढायचं। इथे TC आले पण जनरल मध्ये गर्दी पाहून ते सुद्धा काही बोलू शकले नाही। आमच्या सोबत नाशिकवरून कोकण फिरायला आलेले काही जण होते, त्यांची तिकीट सुद्धा जनरलचीच होती, पण स्लीपर मध्ये प्रवास झाला। पण प्रवासात कोणी भेटलं तर ओळख आपोआपच होते। असा हा अनोखा प्रवास रेल्वेचा आजचा होता। भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये। नाशिक रिटर्न टू रत्नागिरी।